नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना आणि श्रवण बाळ योजना या दोन्ही योजनेअंतर्गत जे लाभार्थी सहभाग घेत असतील तर अशा लाभार्थ्यांसाठी शासनाकडून एक अतिशय महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे। तर ही सूचना कोणती असणार आहे या संबंधित सविस्तर चर्चा आपण व्हिडिओमध्ये पुढे करणारच आहे। चालू घडीला मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे या संजय गांधी निराधार योजना आणि श्रवण बाळ योजनेसाठी शासनाकडून येत्या 15 दिवसात 2 जी आर प्रसिद्ध करण्यात आले। पाठीमागच्या जी आर मध्ये म्हणजेच 19 डिसेंबर रोजी जो जी आर प्रसिद्ध झाला त्या जी आर मध्ये जे डीबीटीची प्रोसेस सांगण्यात आलेली होती तर त्या संबंधीचा आता 3 जानेवारीच्या जी आर मध्ये सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। म्हणजेच मित्रांनो, चालू घडीला डीबीटी ही एक अतिशय महत्त्वाची बाब ठरून गेलेली आहे। जे लाभार्थी या योजनेअंतर्गत सहभाग घेत असतील, या योजनेअंतर्गत पगार घेत असतील तर अशा लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना शासनाकडून देण्यात आलेली आहे। कारण की मित्रांनो, शासनाकडून पूर्वी या योजनेअंतर्गतचं अनुदान भीष्म प्रणालीद्वारे पाठवण्यात येत होतं, परंतु आता जानेवारी आणि डिसेंबर महिन्यामध्ये याच्यामध्ये अतिशय सक्त अशा ताकीद देऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत की जे लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असतील, श्रवण बाळ योजनेचा लाभ घेत असतील तर अशा सर्व लाभार्थ्यांना आता डीबीटी वरती यायचं आहे, डीबीटी पोर्टल वरती जॉइन करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो, हे डीबीटी पोर्टल म्हणजे काय तर शासनाकडून अनुदानामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी अंमलात आणलेली ही प्रोसेस आहे। याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी असो किंवा श्रवण बाळ योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी असो, या दोन्ही लाभार्थ्यांना फायदा होणार आहे। कारण की मित्रांनो, या दोन्ही योजनेअंतर्गत जे अनुदान प्रसिद्ध केलं जातं या अनुदानाची वेगवेगळ्या ठिकाणी विभागणी करून घेतली जात होती। म्हणजेच राज्य शासनाकडून सुरुवातीला याची तरतूद करण्यात येत होती, त्याच्यानंतर हे अनुदान जिल्हा परिषदेला पाठवलं जात होतं आणि जिल्हा परिषदेमधून याची विभागणी करून जे लाभार्थी पात्र आहेत तर या लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे अनुदान वितरित केलं जात होतं। तर ही अतिशय मोठी प्रोसेस होती, त्याच्यामुळे वेळेमध्ये लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता। डीबीटी अंमलात आणल्यामुळे शासनाकडून डायरेक्ट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या अनुदानाची रक्कम आता वितरित केली जाणार आहे। त्यासाठी ही लवकरात लवकर प्रोसेस करून घेण्यासाठी सूचना करण्यात आलेल्या आहेत। डीबीटी म्हणजे मित्रांनो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे जे काही अनुदान असणार आहे ते डायरेक्ट लाभार्थ्याच्या खात्यामध्ये शासनाकडून वर्ग करण्यात येणार आहे। जो मधला हा कार्यकाळ जात होता, जो वेळ लागत होता, हा आता लागणार नाहीये। त्याच्यामुळे जे लाभार्थी या संजय गांधी निराधार योजना असो किंवा श्रवण बाळ योजना असो दोन्ही योजनेअंतर्गत लाभ घेत असतील तर अशा लाभार्थ्यांनी आपली लवकरात लवकर डीबीटी करून घ्यायची आहे। आता डीबीटी करायचं म्हणजे काय तर डीबीटी मध्ये मित्रांनो आपल्या बँकेमध्ये आपलं आधार कार्ड लिंक करणे। तुम्ही ज्या बँकेमध्ये अनुदान घेत असाल किंवा तुम्हाला कोणतीही जवळ बँक असेल तर अशा बँकेमध्ये तुमचा आयडी साइज फोटो, आधार कार्ड आणि बँकेच्या पुस्तकाची झेरॉक्स, तर अशा पद्धतीने 3 कागदपत्र घेऊन तिथं जायचं आहे। तेथील अधिकारी असतील, कर्मचारी असतील, यांना भेटून तुम्ही त्या ठिकाणी तुमची केवायसी करायला हवा। त्याचबरोबर आधार लिंकिंग आणि आधार सीडिंग अशा दोन्ही प्रोसेस त्या ठिकाणी करून घ्यायला सांगायचे आहेत, जेणेकरून तुमचं लवकरात लवकर आधार कार्ड जे आहे ते बँक खात्याला लिंक होईल आणि त्याचबरोबर शासनाकडून जी डीबीटीची प्रोसेस केली जाईल, पडताळणीची प्रोसेस केली जाईल, तर याच्यामध्ये तुमचं खातं लवकरात लवकर व्हेरीफाय होऊन जाईल आणि अनुदानाची प्रोसेस कोणतीही अडचण न येता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला लाभ घेता येणार आहे। तर ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो। शासनाकडून आज 3 जानेवारी रोजी पुन्हा एकदा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर या जी आर मध्ये तुम्हाला थोडक्यात माहिती सांगायची झाली तर शासनाने याच्यामध्ये सांगितलेलं आहे की संजय गांधी निराधार योजना आणि श्रवण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना, तर या दोन्ही योजनेचे वितरण जे आहे ते डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून करण्यात यावे। तर या ठिकाणी मित्रांनो जी आर मध्ये स्पष्ट असा त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे। आतापर्यंत मित्रांनो शासनाकडून पूर्वीच आधार कार्डचे झेरॉक्स जे आहेत ते मित्रांनो तहसील कार्यालयामध्ये जमा करून घेतल्या जात होत्या। या संबंधीचा व्हिडिओ मी पाठीमागे सुद्धा दिलेला आहे। ज्या लाभार्थीने हा व्हिडिओ बघितला त्यांनी आपल्या आधार कार्डच्या झेरॉक्स आपल्या तलाठी कार्यालयामध्ये आणि तलाठी कार्यालयामधून तहसील कार्यालयामध्ये ह्या झेरॉक्स गेल्या आणि त्यांचं व्हेरिफिकेशन होऊन ते ऑन बोर्ड म्हणजेच डीबीटीच्या पोर्टलवरती लिंक झालेले आहेत। असे जे लाभार्थी असणार आहेत जवळजवळ 27 लाख लाभार्थी जे आहेत मित्रांनो या योजनेअंतर्गत पात्र डीबीटीसाठी पात्र ठरले गेलेले आहेत आणि इतर जे लाभार्थी असणार आहेत त्यांना सुद्धा मित्रांनो या ठिकाणी लवकरात लवकर आपली डीबीटी जी आहे ती 31 जानेवारी 2025 च्या आतमध्ये करून घेण्यासाठी सूचना करण्यात आलेल्या आहेत। या जी आर मध्ये मित्रांनो सविस्तर माहिती दिलेली आहे। जी आर ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन डाउनलोड करून जी आर संपूर्ण वाचू शकता। जे लाभार्थी याचा लाभ घेत असतील त्यांनी आवर्जून हा जी आर वाचायचा आहे, जेणेकरून तुम्हाला या डीबीटी संदर्भात सविस्तर माहिती होईल।
त्याचबरोबर मित्रांनो आता जे अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे म्हणजेच डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्याचं अनुदान वितरित होणार आहे, तर हे डीबीटी लिंक झाली तरच होईल का? तर असं नाहीये. शासनाकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की ज्या लाभार्थ्यांचं डीबीटी झालेलं नसेल, ऑनबोर्ड ते लाभार्थी आलेले नसतील, तर अशा लाभार्थ्यांना पूर्वीच्याच पारंपरिक पद्धतीने भीष्म प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे. तर दोन्ही महिन्याचं अनुदान तुम्हाला पूर्वीप्रमाणेच हे वितरित होणार आहे, परंतु जानेवारी महिन्यानंतर फेब्रुवारी मधीलचे जे अनुदान असणार आहे ती तुमची डीबीटी लिंक झाल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये पाठवण्यात येणार नाहीये. ही मात्र गोष्ट लक्षात ठेवा. शासनाकडून 2 जार प्रसिद्ध झालेले आहेत. पूर्वी सुद्धा मी सविस्तर माहिती दिलेली आहे. आपली डीबीटी कशी घर बसल्या लिंक करायची तो सुद्धा व्हिडिओ मी बनवलेला आहे, परंतु आता ही पुन्हा एकदा हा जार प्रसिद्ध झाल्यामुळे हा मी परत व्हिडिओ बनवत आहे. ज्या लाभार्थ्यांनी पाहिला नसेल तर त्यांना नक्की हा फायदा होईल. तुम्ही पाहिला असेल तर आपल्या मित्रांना नक्की हा पाठवा व्हिडिओ, जेणेकरून त्यांना सुद्धा डीबीटी बद्दल अतिशय महत्त्वाची अपडेट कळून जाणार आहे. तर ही मित्रांनो चालू घडेल एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. अपडेट पूर्वी जर तुम्ही ऐकली असेल आता परत का बनवता, तर मित्रांनो जार परत प्रसिद्ध झालेला आहे त्याच्यामुळे अतिशय महत्त्वाची ही गोष्ट आहे, लक्षात ठेवा. मी वारंवार व्हिडिओ बनवून तुम्हाला या ठिकाणी जागरूक करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हेच काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून कायम राहणार आहे. तर तुमची साथ असो. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा. भेटू अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.